मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत, इंटरवेनिंग वॉवेल्स अँड पोझिशन ऑफ आउटलाईन. या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 भाग बघायचे आहेत एकूण. त्यातला पहिला जो आहे भाग टॉपिक आहे तो आहे इंटरवेनिंग वॉवेल, दुसरा पोझिशन ऑफ आउटलाईन आणि तिसरा आउटलाईन. याच्यापूर्वी आपण आउटलाईन बघितली होती चॅप्टर नंबर 2मध्ये वॉवेल्सच्या चॅप्टरमध्ये. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं मे आणि एम. तर मे आणि एम ह्याच्यासाठी ही जी आउटलाईन लिहिलेली आहेत, तर ह्याला ही जी साईन लिहिलेली एम स्ट्रोक आणि वॉवेल ए, इथे पण एम स्ट्रोक आणि वॉवेल ए, तो प्रिसिडिंग साईडला आहे या फॉलोइंग साईडला, हे आपण पाहिलं होतं. तर ही जी आहे याला काय म्हणायचं, आउटलाईन. ही मेची आउटलाईन आहे आणि ही एमची आउटलाईन आहे. पोझिशन आहे त्याची ऑन द लाईन. ओके, लाईनला चिकटून काढलेली आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, ऑन द लाईन. आपण हे आज बघणार आहोत पोझिशन ऑफ आउटलाईनमध्ये. आणि आउटलाईन म्हणजे काय, तर आता आउटलाईन म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. तर एम स्ट्रोक म्हणजे कॉन्सोनंट आणि वॉवेल म्हणून जे आपण लिहितो साईन, त्याला म्हणतात आउटलाईन शॉर्ट हँडमध्ये. तर याच्यापूर्वी आपण इंटरवेनिंग वॉवेल किंवा पोझिशन ऑफ आउटलाईन बघण्यापूर्वी आपण एकदा वॉवेलचं रिव्हिजन करूया. तर वॉवेल्स किती आहेत, टोटल वॉवेल्स आहेत 12. किती आहेत, 12. त्यातले 6 जे आहेत ते लॉंग साऊंडेड वॉवेल्स आहेत आणि 6 जे आहेत ते शॉर्ट साऊंडेड वॉवेल्स आहेत. असे मिळून टोटल वॉवेल्स होतात 12. तर लॉंग साऊंडेड वॉवेल्स कोणते कोणते आहेत, आ, ए, ई, ऑ, ओ, उ. मराठीमध्ये मी इथे लिहिते आ, ए, ई, ऑ, ओ आणि उ. तर याचा उच्चार तुम्ही लक्षात घेतला तर त्याच्यासाठी वर्ड्स दिलेले आहेत किंवा सेंटेन्स म्हणता येईल याला. पा, मे, वी, ऑल, गो, टू. हे जर सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे लॉंग साऊंडेड वॉवेल्स लक्षात राहतील. तर पा मध्ये आ साऊंड येतो, मे मध्ये ए, वी मध्ये ई, ऑलमध्ये ऑ, गो मध्ये ओ, टू मध्ये ऊ. हा हे वी साऊंड आहे. त्यानंतर खाली जे आहेत ॲ, ए, ई, ऑ, ओ, ऊ, याच्यामध्ये पण साऊंड तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सेंटेन्स दिलेलं. दॅट पेन इज नॉट मच गुड. दॅट ॲ वॉवेल येतो, पेन ए वॉवेल, इजमध्ये ई येतो, नॉट नॉ म्हणजे ऑ येतो, मच मधला अ येतो, गुडमध्ये ऊ येतो. हा लाईट साऊंड आहे. तर हे 6 आणि 6 12 वॉवेल आपण पाहिले होते. त्याच्या सायन्स काय होत्या, हेवी साऊंडेड वॉवेल लॉंग साऊंडेड वॉवेल्सच्या सायन्स हेवी होत्या आणि शॉर्ट साऊंडेड वॉवेल्सच्या सायन्स काय होत्या, लाईट होत्या. तर लाईट पहिले 3 आहेत डॉट, नंतरचे 3 डॅश. इथे सुद्धा पहिले 3 डॉट आणि नंतरचे 3 डॅश. 3-3चा ग्रुप केला आहे आणि त्याला 1 2 3 1 2 3 हे नंबर दिलेले आहेत. तर हे नंबर म्हणजे काय आहे, तर प्लेसेस. तर प्लेसेस म्हणजे काय आहे, तर कोणत्याही स्ट्रोकवर 3 प्लेसेस असतात. म्हणजे जिथे आपण 1 लिहिलेला आहे इथे, तर तो 1 नंबर जिथे 1 ॲड्रेस केलेला आहे, हा इथे 1 किंवा इथे बरं, हा 1 आहे, हा 1 आहे, तर तिथे आपण तो फर्स्ट प्लेसचे वॉवेल तिथे लिहिणार. हा सेकंड प्लेस असेल तर जिथे 2 नंबर लिहिला आहे तिथेच आपण त्यांना लिहिणार. तर हे काय आहेत, प्लेसेस. प्रत्येक स्ट्रोकला किती प्लेसेस आहेत, 3 प्लेसेस आहेत. 1, 2 आणि 3 ह्या प्लेसेस झाल्या. प्लेसेस म्हणजे काय, तर तिथे आपण वॉवेल लिहू शकतो. दिस इज ॲट द बिगिनिंग, इन द मिडल अँड ॲट द एंड. सुरुवातीला जिथे आपण स्ट्रोकची सुरुवात करतो, वरून खाली लिहितो. आपण बघितले काइंड्स ऑफ स्ट्रोक्स 3 आहेत, डाऊनवर्ड, अपवर्ड आणि हॉरिझॉन्टल. तर ह्या डाऊन स्ट्रोकमध्ये वरून सुरुवात होते म्हणून तिथे फर्स्ट प्लेस, मध्यभागी सेकंड प्लेस आणि एंडला 3rd प्लेस. अपस्ट्रोकची सुरुवात इथून होते म्हणून इथे फर्स्ट प्लेस, मध्यभागी सेकंड,
आणि एंडला थर्ड प्लेस. तसं हॉरिझॉन्टल स्ट्रोकची इथे लेफ्टला सुरुवात होते, तर तिथे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस मध्यभागी आणि थर्ड म्हणजे एंडला थर्ड प्लेस. तसंच जरी ते कर्व असतील, हे स्ट्रेट होतं, हे कर्व आहे, तरी सेम पोझिशन असेल. ओके, तर इथे मी अजून काही लिहिलेलं आहे की पी एस आणि एफ एस. पी एस स्टँड्स फॉर प्रिसिडिंग साईड, एफ एस स्टँड्स फॉर फॉलोइंग साईड. दिस वी हॅड सीन इन अवर लास्ट चॅप्टर. ओके, पी एस म्हणजे प्रिसिडिंग साईड म्हणजे आधीची बाजू आणि फॉलोइंग साईड म्हणजे नंतरची बाजू. तर आपल्याला हे शब्द बनवताना उपयोगी पडतं. तर आता आपण आउटलाईन बघितली आणि एक छोटंसं रिव्हिजन केलं वॉवेल्सचं. तर आता आपण बघूया की इंटरवेनिंग वॉवेल म्हणजे काय. ओके, तर इंटरवेनिंग वॉवेलचा एक व्याख्या आहे. इंटरव्हीन हा शब्द आहे, हा वर्ब आहे आणि ह्या वर्बचं मिनिंग आहे मध्ये येणे. ओके, काय आहे? मध्ये येणे. तर हा कुठे येतो? वॉवेल जो आहे, मध्ये येणारा वॉवेल, इंटरवेनिंग वॉवेल म्हणजे वॉवेल जो मध्ये येतो. कोणाच्या मध्ये येतो? तर तो दोन स्ट्रोक्सच्या मध्ये येतो. एक स्ट्रोक असेल आणि दुसरा स्ट्रोक आहे, त्याच्या जो मध्ये येतो तो म्हणजे इंटरवेनिंग वॉवेल. आयदर स्ट्रोक असेल किंवा कॉन्सोनंट असेल. ओके, कॉन्सोनंट म्हणजे स्ट्रोक. तर एक कॉन्सोनंट आणि दुसरा कॉन्सोनंट ह्यांच्यामध्ये आला तर त्याला काय म्हटलं जाईल? तर त्याला काय म्हटलं जाईल? इंटरवेनिंग वॉवेल. अँड इंटरवेनिंग वॉवेल इज दॅट वॉवेल which intervenes or comes in between two consonants or two strokes. ओके, तर हा कसा लिहिला जाईल? तर आपण एक आउटलाईन काढूया इथे, म्हणजे टी आणि जॉईनिंग काढूया. टी आणि मोठी काढली आउटलाईन थोडी. टी आणि के दोन्ही लाईट आहेत स्ट्रोक्स, टी आणि के. तर टीच्या प्रिसिडिंग साईडला नो प्रॉब्लेम. ओके, कारण तिथे काही इश्यू नाही आहे. तर ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्लेस आहे. याच्या बाजूला फॉलोइंग साईडला दिस इज वॉट? प्रिसिडिंग साईड. आणि इंटरवेनिंग वॉवेल कुठे येणार? फॉलोइंग साईडला येणार. कुठे येणार? फॉलोइंग साईडला, कारण तो दोघांच्या मध्ये येणार आहे. तर ह्याची प्रिसिडिंग साईड ही आहे आणि याची फॉलोइंग साईड ही आहे. ओके, तर ह्याची फर्स्ट प्लेस इथे येते, सेकंड प्लेस मध्यभागी येणार, थर्ड प्लेस इथे येणार. आता व्हॉट अबाउट धिस? ह्याच्याबद्दल काय? हा जो आडवा स्ट्रोक आहे त्याची फर्स्ट प्लेस इथे येणार. ओके, फॉलोइंग साईड इथे सेकंड प्लेस येणार आणि इथे थर्ड प्लेस येणार. तर इथे आपण बघतोय की ह्याची फर्स्ट प्लेस पण येते आणि ह्याची थर्ड प्लेस पण येते. तर हा क्लॅश होतो. हा जर वॉवेल इथे आपण दिला तर तो कोणता वॉवेल धरायचा हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हा जर दोघांच्या मध्ये येतो तर इथे थर्ड प्लेस आहेच, याच्या आधी आला आणि याच्या नंतर आला, सेम थिंग आहे, बरोबर. म्हणजेच तो इंटरवेनिंग वॉवेल आपण कुठे लिहिणार आहोत? थर्ड प्लेसचा इथे, टू अवॉइड द क्लॅश. ओके, पुन्हा आपण बघूया. दिस इज जॉईनिंग. व्हॉट इज विच जॉईनिंग इज दिस? टी और अँड के. ओके, this is preceding side of T and this is following side of T. If vowel comes in between T and K, we have to write it on the following side. Okay, what are the places here? This is first, this is second and this is third of T. Then what about K? This is first place on the preceding side of K. Okay, this is preceding side of K, this is second place and this is third place. So here at this place there are two vowels. After T it is third place and before K it is first place vowel. So to avoid this clash, which vowel is this? To avoid this clash we have to write third place vowel at this place. Which is this place? This is the preceding side of second stroke. Okay, which is the second stroke? K is second stroke and this is the preceding side of second stroke. Okay, now we will see
what is the rule. Okay, this is what joining. Now we have to write an intervening vowel, first place vowel after first stroke. There is no clash. Okay, second place vowel after first stroke, but to write third place vowel there is some clash. Okay, so we have to write third place vowel on the preceding side of K, that is on the preceding side of second stroke. This is first stroke and this is second stroke. Okay, so we have to write first place and second place vowels on the following side of first stroke and third place vowel on the preceding side of second stroke. ओके, तुम्हाला आता रूल कळला असेल की इंटरवेनिंग फर्स्ट प्लेसचा जो वॉवेल आहे किंवा सेकंड प्लेसचा जो वॉवेल आहे तो आपण फर्स्ट स्ट्रोकच्या नंतर लिहिणार आहोत, पण जो थर्ड प्लेस वॉवेल आहे तो आपण सेकंड स्ट्रोकच्या आधी लिहिणार आहोत. कशासाठी, तर इथे थर्ड प्लेस याचा येतो आणि ह्याचा फर्स्ट प्लेस येतो. तो क्लॅश अवॉइड करण्यासाठी आपण थर्ड प्लेसचा वॉवेल कुठे लिहिणार आहोत, प्रेसिडिंग साइड ऑफ सेकंड स्ट्रोक ॲट थर्ड प्लेस. ओके, रूल कळला का तुम्हाला सर्वांना? तुम्हाला पुस्तकामध्ये वाचलं की आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल, किंवा नोट्स तुम्हाला मिळाल्या की अजून चांगल्या पद्धतीने कळेल. ओके, आता पुन्हा एकदा बघूया आपण की ते 3 प्लेसेसचे वॉवेल्स आहेत ना प्रत्येक ठिकाणी, बरोबर, आणि ते कुठे दाखवले जातात, स्ट्रोक्सवर. जर अशा पद्धतीने आपण बघितलं तर या बाजूला ह्याचा फर्स्ट प्लेस येतो, थर्ड प्लेस येतो आणि ह्याचा फर्स्ट प्लेस येतो, दिसेल इथे तुम्हाला, बरोबर. त्यामुळे काय होतं, तो क्लॅश अवॉइड करण्यासाठी कोणता वॉवेल आहे इथे हे न समजणं, त्यासाठी आपण थर्ड प्लेस वॉवेल कुठे लिहितो, इथे. ओके, थँक्यू.